गाठी सुरू झाल्या। नवनीत राणा त्याचबरोबर रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। इतकंच नाही तर धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते। तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे। तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी औकात काढली आहे। तर एक माझी सैनिकाचे परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात। असे म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिलं। आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात? भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं, यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का? आम्ही देवेंद्र फडणवीस जींचे सैनिक आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी 2-2.5 वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं वाटतं आजच्या बाईटमध्ये, सूर बदलले काय नाही? अरे देवा, कोणी कौतुक केलं? संजय राऊतनी? बाप रे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है। मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदले। संजय राऊत आता शिंदेंना म्हणतात, काल शिंदेंनी पाठिंबा दाखवलेला आहे, म्हणतात की मोदी शाहचे निर्णय घेतले तो आम्हाला म्हणतात, त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायची परवानगी द्यायला नको, कारण की त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदींना दिलेले। कसं बघतात त्याकडे? रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे, तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे। तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही। अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात, मात्र त्यांना यावेळेस मंत्रिपद मिळावं यासाठी काय? आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे, त्याच्याकरिता आम्ही देवाला प्रार्थना करतो। भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आता सध्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकट्याने लढावं अशी मागणी आता पुढे येते, तुमचं काय? हे पहा, आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे, आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा। थँक्यू। तर नवनीत राणा यांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे। संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही लवकरच बदलेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी त्याग केला होता असं देखील राणा यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राणा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर राऊतांना देखील खोचक टोला नवनीत राणा यांनी लगावला आणि विनायक डावरुंग हे देखील अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। विनायक, राऊत यांच्यावर टीका होते, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आता नेते पोहोचताना दिसतात। तर विनायककडे पुन्हा एकदा जाणार आहोत, मात्र ही दृश्य